आईला म्हणाल, आई आज संध्याकाळी लवकर झोपतो, मला पहाटे लवकर उठव, लवकर जत्रेला जायचंय. मुलगा झोपी गेला, पहाटे लवकर उठला, आईला उठवलं, आईला सांगितलं लवकर भाकरी टाक, मी आंघोळ करून येतो. आई चुली पुढे गेली, पोरगा आंघोळीला गेलं. आईनं लालबुंदा फुललेल्या निखाऱ्यावर भाकरी भाजायला सुरुवात केली. त्याच लालबुंदा निखाऱ्यावर तिनं दुधाचं पातेलं ठेवलं. तोपर्यंत पोरगा आंघोळ करून परतलं, ताट्यावरून बसलं. आईला सांगू लागलं, आई लवकर वाढ, मला उशीर होतोय. आईनं त्या लालबुंदा फुललेल्या निखाऱ्याची भाकरी काढली, मोडली, दुमडली, पोराच्या थालीत टाकली. तोपर्यंत पोराच्या वेळ घुमली, आई लवकर वाढ, मला उशीर होतोय. आईने इकडे तिकडे बघितलं, लालबुंदा फुललेल्या निखाऱ्यावरचं दुधाचं पातेलं सुद्धा गरमागरम लालबुंदा झालं होतं. उचलायला काहीतरी हवं होतं, पण सापडत नव्हतं. पोराच्या वेळी घुमत होती, आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईने इकडे तिकडे बघितलं, पण सापडे ना. पोराची पुन्हा आई लवकर. शेवटी आईनं विचार नाही केला, तशाच रिकाम्या बोटाने त्या गरमागरम लालबुंदा पातेलं उचललं. चर्र दिशी चटका बसला, कळ फार मस्त का झिंजिण्या उठवीत गेली. डोळ्यातनं खळ दिशा सुरू सुटला. चटका सोसवे ना, हात झटक्यात माग आला.